नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण झटपट तयार होणारे 2 ज्यूस पाहणार आहोत। तर हे ज्यूस करायला एकदम सोपे आहेत आणि चवीलाही तितके छान लागतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी अर्धी वाटी पुदिन्याची पाने घ्यायची। तर पुदिन्याची पाने इथे मी व्यवस्थित असे निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता यातच पाव चमचा काळे मीठ टाकायचं आहे, अर्धा चमचा भाजलेली जिरेची पावडर टाकायची। आता यातच 4 छोटे चमचे साखर टाकायची आणि 1 मोठ्या लिंबाचा रस टाकायचा। आता यातच अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि आता याला मिक्सरचं झाकण लावून हे छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता हे छान असं वाटून झाले की आता आपण हे एका भांड्यात गाळून घेऊयात। तर अशा पद्धतीने गाळणीच्या साहाय्याने छान असं हे गाळून घ्यायचं आहे। तरी इथे तुम्ही पाहू शकता हे सर्व असं गाळून झालेलं आहे आणि आता यातला चौथा बाजूला ठेवून द्यायचा। आता यामध्येच अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि आता या ग्लासमध्ये बर्फाच्या वड्या टाकायच्या आणि नंतर आपल्याला हा सरबत यामध्ये ओतून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपला मस्त असा लिंबू पुदिना सरबत तयार झाला। तर आता आपला दुसरा सरबत पाहूयात। तर त्यासाठी इथे मी अर्धा कलिंगडाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत, यातल्या बिया काढून घ्यायच्या आणि आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे। त्यातच आपल्याला 9 ते 10 पुदिन्याची पाने टाकायचे। आता यामध्ये पाव चमचा सैंधव मीठ टाकायचं आणि आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि आता हे थोडंसं वाटून झालं की यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आणि पुन्हा एकदा छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं बारीक वाटून झालेलं आहे। आता हे गाळून घ्यायचं। तर अशा पद्धतीने कलिंगडाचा ज्यूसही छान असं गाळून झालेला आहे। आता ग्लासमध्ये हा सरबत ओतून घ्यायचा आहे आणि यामध्येच 2 ते 3 बर्फाच्या वड्या टाकायच्या। तर अशा पद्धतीने मस्त असा कलिंगडाचा ज्यूस तयार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हे दोन्ही ज्यूस कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा। मैत्रिणींनो, तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।